येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट असा आवाज आता घरोघरी आपल्याला ऐकायला मिळतो। महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये खंडोबाचे षडरात्र उत्सव अर्थात खंडोबाचा 6 दिवसाचा उत्सव कुलधर्म कुळाचार म्हणून केला जातो। मार्गशीर्ष प्रतिपदेला हा उत्सव सुरू होऊन चंपाषष्ठीला तो संपतो। पूर्वी मणी आणि मल्ल या दैत्याने लोकांचा खूपच छळ केला, तेव्हा शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन त्या दैत्यांशी मोठे युद्ध केले आणि मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला चंपकवनात मणिमल्ल दैत्याचा वध केला। तेव्हापासून ही षष्ठी चंपाषष्ठी म्हणून ओळखली जाते। मणिमल्ल दैत्याचा वध केला म्हणून शंकराला मल्लहरी आणि मल्ल नावाच्या दैत्याचा शत्रू मल्हारी मार्तंड खंडोबा खंडेराय असे नाव पडले। एक अर्थाने ही शिवपूजाच आहे। अनेकांच्या घरी हा कुलाचार म्हणून केली जाते, पण तुम्ही शिवपूजा म्हणूनही हा उत्सव करू शकता। तर आज मी तुम्हाला चंपाषष्ठीची कथा तसेच खंडोबा अवताराची कथा सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। तसेच कमेंटमध्ये जय मल्हार लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील खंडोबारायाचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल। तसेच शेजारील नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल। समुद्र मंथनातून अमृताचा कलश बाहेर पडताच अमरत्व प्राप्त होण्यासाठी तो घेण्यास देव आणि दानव यांच्यामध्ये झटापट चालू होती। देव आणि दैत्य यांनी सागराचे मंथन चालू केले। या मंथनातून एक दिव्य अशा वस्तू बाहेर पडू लागल्या। यातून उच्चश्रेवा घोडा, हलाल विष, अप्सरा आणि अमृताचा सुंदर कलश आला। हा कलश पाहताच देव आणि दैत्य झटापटी करू लागले, कारण अमृत पिण्यामुळे अमरत्व मिळणार होते। भगवान विष्णूंनी युक्ती काढली। त्यांनी एका सुंदर स्त्रीचे रूप घेतले, तिचे नाव मोहिनी। मोहिनीने आपल्या हाती कलश धरला। दैत्य तिच्याकडे पाहता पाहताच बाण हरपून गेले। मोहिनीने देवांना अमृत पाजले, दैत्य तसेच राहिले। मोहिनीने आपली माया टाकून हे संकट दूर केले। मोहिनी अंतर्धान पावली। काही काळ गेला। भगवान शिवांना ते मोहिनी रूप पाहण्याची इच्छा झाली। ते विष्णूकडे आले आणि म्हणाले, भगवान आपले ते अलौकिक असे मोहिनी रूप दाखवा। भगवान विष्णूंनी मान्यता दिली। शंकर आणि पार्वती तेथे असतानाच विष्णूंनी पुन्हा मोहिनी रूप धारण केले आणि ते त्यांच्या समवेत आले। शंकर ते रूप पाहून थक्कच झाले, त्याचे भान जणू हरपले। विष्णूंनी ते मोहिनी रूप पार्वतीमध्ये अंतर्भूत केले आणि ते अंतर्धान पावले। शंकर आणि पार्वतीकडे पाहिले, ते मोहिनी रूपात दिसू लागले। शंकरांना फार आनंद झाला आणि ते तिला म्हणाले, तुझे नाव महालया शक्ती असे राहील। हीच महालया शक्ती देवी म्हणजे म्हाळसा देवी होय। हिचा हा अवतार माघ पौर्णिमेला झाला। त्याची आणखी एक कथा अशी की पृथ्वीवर मणी आणि मल्ल या नावाने 2 राक्षस ऋषी मुनींना आणि देवांना त्रास देऊ लागले। आश्रम उजाड पडले, अध्ययन संपले, सर्वत्र अत्याचाराचे थैमान चालू झाले। त्या अत्याचाराला आवर कोण घालणार? सर्व देव आणि ऋषी मुनी शिवलोकात गेले। तेथे भगवान शंकर पार्वतीसह आसनावर बसले होते। भगवान शंकरांची ज्ञान साधना चालली होती। पार्वती ज्ञानरूपा होऊन शंकराशी तन्मय झाली होती। तिचे तेज अलौकिकरित्या वाढले होते। तिचे डोळे चंद्रबिंबाप्रमाणे चमकत होते। अधूनमधून ती जगाकडे नेत्र कटाक्ष टाकी। यावेळी विश्वातील सर्व घडामोडीची जाणीव त्या कटाक्षात भरून येत आहे। विश्वाच्या या माऊलीला जणू सर्व ज्ञान होते। या दिव्य रूपासमोर सर्व देव ऋषी मुनी आले। त्याने भीषण अत्याचारांच्या सर्व कथा त्यांना ऐकवल्या। शंकर पार्वती हे ऐकून अत्यंत संतप्त झाले। भगवान शंकराने मार्तंड भैरवाचे भव्य रूप घेतले। पार्वतीने म्हाळसा देवीचे रूप घेतले। दोघांनी राक्षसावर हल्ला केला आणि त्यांचा नाश केला। म्हाळसा या नावातच मोठा अर्थ भरला आहे। म्हाळसामधील म म्हणजे ममत्व आणि माया, ह म्हणजे हर्ष किंवा आनंद, लसत्व म्हणजे तेज। म्हाळसा देवी ही श्रद्धाळू भक्तावर ममता करणारी आई आहे। ती आनंददायिनी आहे, प्रसन्नता देणारी आहे। ती अलौकिक अशा तेजाने मुक्त आहे। आता आपण चंपाषष्ठी बद्दल माहिती बघूया। भंडारा, खंडोबाच्या उपासनेत भंडारा फार महत्वाचा आहे। भंडारा म्हणजे हळदीची पूड। खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्ठी या दिवशी ठोंबरा म्हणजे जोंधळे शिजवून त्यात दही व मीठ घालतात। कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यामध्ये असतात। देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो। तळी भरणे म्हणजे एका तामणात विड्याचे पान, पैसा, सुपारी, भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते तामण सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्हार असे मोठ्याने 3 वेळा म्हणून 3 वेळा उचलतात। नंतर दिवटी व बुदली घेऊन आरती करतात। देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व प्रसाद वाटतात।
खंडोबाची 5 प्रतीके. पहिलं म्हणजे लिंग, हे स्वयंभू अचल अगर घडी बसते. दुसरं म्हणजे तांदळा, हे चल शिळा असून टोकाखाली निमोती होत जाते. तिसरं म्हणजे मुखवटे, हे कापडी किंवा पिठली असतात. मूर्ती या उभ्या बैठ्या घोड्यावर कधी धातूच्या किंवा दगडाच्याही आढळतात. टाक, घरात पूजेसाठी सोन्याच्या पत्र्यावर किंवा चांदीच्या पत्र्यावर बनवलेल्या प्रतिमा. खंडोबा ही देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी व नवसास पावणारी आहे. त्यामुळे नवस बोलणे व तो फेडणे याला फार महत्व आहे. काही सौम्य नवस: मौल्यवान वस्तू देवास अर्पण करणे, दीपमाळा बांधणे, मंदिर बांधणे किंवा मंदिराचा जीर्णोद्धार करणे, पायऱ्या बांधणे, ओरी बांधणे, देवावर चौरी ढाळणे, खेटे घालणे म्हणजे ठराविक दिवशी देवदर्शनात जाणे, पाण्याच्या कावडी घालणे, ऊसाच्या किंवा जोंधळ्याच्या ताटांच्या मखरांत प्रतिकात्मक देवाची स्थापना करून वाघ्या मुरळीकडून देवाची गाणी म्हणवणे, याला जागरण गोंधळ असेही म्हणतात. देवाची गदा म्हणजे वारी मागणे, देवाच्या नावाने ठराविक काळात भिक्षा मागणे, तळी भरणे, उचलणे, दही भाताची पूजा देवास बांधणे, पुरण वरण व रोडग्याचा 8व्या रीतीनुसार नैवेद्य करून ब्राह्मण, गुरव व वाघ्या मुरळी यांस भोजन घालणे, कान टोचणे, जावळ, शेंडी आदी विधी करणे, खोबरे भंडारा उधळणे, देवाच्या मूर्ती विकणे असे देखील नवस केले जातात. रविवार हा खंडोबाचा दिवस मानण्यात आलेला आहे. सोमवती अमावस्या, चैत्री, श्रावणी व माघ पौर्णिमा, चंपाषष्ठी व महाशिवरात्र या दिवसांना विशेष महत्व आहे. मल्हारी मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मानला असल्याने रविवारला महत्व आले असावे. चैत्री पौर्णिमा हा मार्तंड भैरवाचा अवतार दिन आहे. श्रावणी पौर्णिमेस मल्हारी व बाणा यांचा विवाह झाला. माघी पौर्णिमा हा म्हाळसेचा जन्मदिवस आहे. तर मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजे चंपाषष्ठी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणिमल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले. तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटकामधील 12 प्रसिद्ध स्थाने ते म्हणजे कडेकरे पठार जेजुरी, निमगाव, पालीपेंबर सातारा, नळदुर्ग धाराशिव उस्मानाबादमध्ये, शेंगूर अहमदनगरमध्ये, सातारे औरंगाबाद, माळेगाव, त्यानंतर कर्नाटकमध्ये मैलारपूर पेंबर म्हणजेच बिदर, मंगसुल्ली म्हणजेच बेळगाव, मैलारलिंग म्हणजेच धारवाड, तसेच देऊळगुडू आणि मनमैलार. खंडोबाचे नवरात्र. खंडोबा हे अनेक कुटुंब आपले कुलदैवत म्हणून मानतात. खंडोबाला मणिमल्लाचा वध केला म्हणून मल्हारी, मैलार तसेच म्हाळसादेवीचा पती म्हणून म्हाळसाकांत, मार्तंड भैरव किंवा स्कंद पर्वतावरील खंडा घेऊन दैत्याचा वध करणारा म्हणून खंडोबा म्हणतात. स्कंद पर्वतावरील श्रीशंकर आपल्या खड्गासह मल्लासुराचा वध करण्यास आला. त्यावेळी खड्गाला खंडा असे नाव पडले. हा श्रीशंकराचा अवतार खंडामंडित झाला म्हणून याला खंडोबा असे म्हणू लागले. खंडोबाची वेशभूषा साधारणपणे विठ्ठलासारखी देहदृष्टी, पांढरे धोतर, डोक्याला रुमाल, अंगरखा, उपरणे असा साधाच वेश असतो. प्रमुख भक्ती. बेलभंडार वाहने हीच त्याची प्रमुख भक्ती होय. हळद पूड, सुक्या खोबऱ्याच्या वाट्या एकत्र करून तो प्रसाद व एकोट एकोट जय मल्हार, एकोट एकोट जय मल्हार हा गजर करतात. याचा अर्थ असा लावतात की हे खंडेराया, सर्वत्र भरपूर अन्नधान्य पिकू दे, ज्या योगे सर्वत्र सुकाळ होईल आणि आम्हाला भरपूर दान धर्म करता येईल. खंडोबाच्या हातातील वस्तू. खंडोबाच्या 4 हातात खडक, त्रिशूळ, डमरू व रुधिर मुंडांसह पानपात्र असते. जवळ कुत्रा असतो. मानप्रमाणे प्रथम मान नंदीला, नंतर घोड्याला व नंतर कुत्र्याला असतो. तसेच जेजुरी हे गाव पुण्याच्या आग्नेयेस 30 मैलावर पुणे पंढरपूर रस्त्यावर आहे. उंच डोंगरावरील हे देवस्थान पूर्वाभिमुख आहे. या मंदिरात असणाऱ्या राम मंदिरात एक लेख आहे. त्याप्रमाणे हे स्थान ज्येष्ठ कृष्ण 13 शके 1792 मध्ये श्री रामचंद्र मल्हारढगे जोशी, बायजाबाईचे जेऊर यांनी बांधले असा उल्लेख आहे. गडकोटावर दोन्ही बाजूंनी उघड्या असणाऱ्या 63 ओऱ्या आहेत. खंडोबाची उपासना. खंडोबाचे उपासक मार्गशीर्ष प्रतिपदेपासून मार्गशीर्ष षष्टीपर्यंत सटीचे नवरात्र म्हणून कुळधर्म पाळतात. प्रतिपदेला सकाळी लवकर उठून सडा संमार्जन करावे. नंतर नवरात्र बसवणाऱ्याने स्नान करून शुचिभूत व्हावे. खंडोबाची पूजा. खंडोबाची तांदळा, शिवलिंग व चतुर्भुज मूर्ती या तिन्ही रूपकांची पूजा होते. बरोबर कुत्रा व घोडे मात्र असतातच. लग्न समारंभातच खंडोबाचा टाक घेतात. घरी त्याच टाकावर नवरात्र बसवले जाते. देवाची स्वच्छता, घासपूस करून पूजा करावी. कापूर, चंदन मिश्रित पाणी एका भांड्यात घेऊन ते पूजेसाठी वापरावे. पूजा करताना फुले, गुलाल व भंडारा वाहावा. भंडारा लावलेले तांदळाचे दाणे वाहावेत. पूजा करताना देवाला प्रिय तांबडी, निळी, पांढरी, कमळे व इतर या रंगाची फुले, पारिजातक, झेंडूची मालती फुले अर्पण करावीत. पत्री म्हणून देवाला नागवेलीची पाने, बिल्वपत्रे, हळदीची पाने,
अशोकपत्रे, तुळशीपत्रे, दुर्वांकूर पत्रे, आंब्याची पाने, जाईची, कवठाची, जांभळीची, सब्जाची पाने देवास विशेष प्रिय आहेत असे मल्हारी महात्म्यामध्ये म्हटले आहे. मिळतील ती पत्री पाने देवास व्हावी. देवासमोर सुगंधित धूप जाळावा. उत्तम वस्त्रे अलंकार देवास अर्पण करावे. देवासमोर वाटीत दूध ठेवावे. त्रयोदश गुणी पानाचा विडा देवाला अर्पण करावा. देवावर पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ बांधतात. देवाजवळ नंदादीप 6ही दिवस तेवत ठेवतात. देवाला रोज माळ वाहतात. देवाची रोज पूजा, नैवेद्य व आरती करतात. आरतीसाठी पिठाचे दिवेही केले जातात. 6 दिवसांपैकी एका दिवशी तरी उपवास करावा. मल्हारी महात्म्याचे, मल्हारी स्तोत्रांचे श्रवण नवरात्रीच्या या दिवसात फार फलदायी होते. महानैवेद्य. सटीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य, वांग्याचे भरीत, बाजरीच्या रोडग्याचा नैवेद्य दाखवतात. खंडोबाच्या नैवेद्याला चातुर्मास सोडून 8 महिने वांगी चालतात. महाराष्ट्रात चातुर्मासात कांदा, लसूण, वांगी वर्ज्य असतात. कांदा फक्त चंपाषष्ठीच्याच दिवशी चालतो. चंपाषष्ठीस ब्राह्मण सुवासनीस भोजन, वाघ्या मुरळीस भोजन घालावेच. भोजनानंतर त्यांना पानविडा दक्षिणा देऊन नमस्कार करावा. तसेच खंडोबाचे वाहन कुत्रा व घोडा यांनाही खाऊ घालावे. सटीच्या दिवशी देवासाठी तेल व नैवेद्य नेतात. जेवण वाढले की घरातील सर्वजण ब्राह्मण वाघ्या मुरळीकडून वारी खंडोबाची म्हणून त्यांच्या पानांतून पुरणपोळी घेतात आणि ती प्रसाद म्हणून खातात. तळी भरणे, उचलणे हाही नवस प्रकारे करतात. नंतर नवरात्र उठवतात. वारी मागणे. काही घरातून चंपाषष्ठीच्या दिवशी वारी मागण्याची देखील पद्धत आहे. वारीचा अजूनही एक प्रकार म्हणजे खंडोबाच्या रविवार या पवित्र दिवशी काही घराण्यात वारी मागतात. तामण घेऊन 5 घरी वारी खंडोबाची म्हणून ओरडतात. साधारणपणे कोरडे पीठ वारीत दिले जाते. त्याची घरी येऊन भाकरी बनवून ती घरातील सर्वजण प्रसाद म्हणून खातात. यामुळे अशा घरास खंडोबा अन्नधान्याची कमतरता कधीच भासू देत नाही असा समज आहे. दानधर्म. या नवरात्रीत आपापल्या शक्तीनुसार खंडोबासाठी म्हणून दानधर्म करावा. अन्नदानास फार महत्व आहे. कुंकू अक्षतांसह पान विडा द्यावा. तसेच दिवटी बुधले याचे देखील महत्व असे आहे की मणिमल्लाचा वध केल्यानंतर देवाच्या ठिकाणी अंधार होता. तो जावा म्हणून भक्तांनी उजव्या हातात सोन्याचे, पितळ्याचे किंवा लोखंडाची दिवटी घेऊन ती पेटवावी आणि देवास ओवाळावे. ओवाळताना पायापासून डोक्यापर्यंत देवास ओवाळावे. नंतर दिवटी डाव्या हातात घेऊन उजव्या हाताने पूजा करावी. नैवेद्य झाल्यावर ती दिवटी दुधात शांत करावी म्हणजेच विझवावी व ते दूध सर्वांनी तीर्थ म्हणून घ्यावे. लग्न कार्यात अगर नंतर गोंधळ घालणे म्हणजेच मल्हारीची स्तुतीपर गाणी गाणे, ऐकणे, देवास त्यासाठी पाचारण करणे याही प्रचलित प्रथा आहेत. आपल्या घरातील सर्वांना सुख, समाधान आणि आरोग्यपूर्ण जीवनाचा आनंद मिळावा. तसेच आपल्यावर येणारी संकटे नाहीशी व्हावीत यासाठी षडरात्र उत्सव कालावधीत आपल्या घरामध्ये रूढीप्रमाणे कुळधर्म कुळाचार पाळावेत. मांसाहार मद्यपान करू नये. विषयाच्या आहारी जाऊ नये. घरामध्ये व्रत पाळावे. उपवास करावा. आचरण शुद्ध ठेवावे. घरातील वातावरण मंगलमय आणि प्रसन्न राहील यासाठी सर्वांनी कटाक्षाने प्रयत्न करावे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.